मी प्राध्यापक वाय डी सोनवणे, हेड अँड असोसिएट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ बॉटनी, MSG कॉलेज, मालेगाव कॅम्प. मी आज तुमचं 10th स्टँडर्डचं प्रॅक्टिकलचे डेमॉन्स्ट्रेशन्स घेणार आहे. ते डेमॉन्स्ट्रेशन घेताना प्रथम तुमचं जे क्रमिक पुस्तक आहे त्याचा आधार घेतलेला आहे, त्याचे रेफरन्स घेतलेला आहे. तसंच हे जे तुमचे मराठी आणि इंग्लिशची जी प्रॅक्टिकल्स बुक आहेत त्यांचा पण रेफरन्स घेतलेला आहे आणि विकिपीडियाचा पण घेतलेला आहे. तर सर्वात प्रथम आपण तुमचं प्रॅक्टिकल सुरू करू. एक्सपेरिमेंट नंबर 3. टू स्टडी फ्लावर ऑफ हिबिस्कस विथ रेफरन्स टू रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. आता हे हिबिस्कस फ्लावर आहे. आता याला रिक्वायरमेंट्स: हिबिस्कस फ्लावर, नीडल, फोर्सेप, ब्लेड, स्लाइड, मायक्रोस्कोप, सिंपल ॲज वेल ॲज कंपाऊंड. प्रोसिजर: आता ह्याची प्रोसिजर आपण ॲक्च्युली परफॉर्म करणार आहोत. फर्स्ट आपण हे फ्लावर ओपन करणार आहोत आणि मग त्याच्यातले जे व्हर्ल्स आहेत डिफरंट ते बघणार आहोत. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. त्याच्यानंतर निडलने ते आपण सेपरेट करणार आहोत. त्याच्यानंतर त्याचे आपण प्रॉपर अरेंजमेंट करणार आहोत आणि त्याच्यानंतर टू काउंट दी व्हर्ल्स, किती आहेत ते पण मोजणार आहोत. त्याच्यानंतर केअरफुली आपण सेपरेट स्टाईल, स्टिग्मा, ओव्हरी ते पण बघणार आहोत. आता हा एलएस ऑफ फ्लावर. एलएस म्हणजे लॉन्जिट्युडिनल सेक्शन ऑफ द फ्लावर. एलएस ऑफ फ्लावर जेव्हा आपण बघू, देन हिअर यू कॅन सी फर्स्ट पेडिसिल. पेडिसिल म्हणजे स्टॉक ऑफ फ्लावर. त्याच्यानंतर इपिकॅलिक्स, कॅलिक्स, करोला आणि अँड्रोशियम. आता आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत पार्ट्स ऑफ द फ्लावर. पेडिसिल, स्टॉक ऑफ फ्लावर इज नोन ॲज पेडिसिल. याला काय म्हणतो आपण? पेडिसिल. नेक्स्ट द इपिकॅलिक्स, मराठीमध्ये त्याला अपिसंवर्त असं म्हणतात. आपण वरती काय म्हटलंय? काउंट. बघ, इपिकॅलिक्स 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ह्या फ्लावरमध्ये आपल्याला इपिकॅलिक्स 8. इपिकॅलिक्स किती आहेत? 8. दे आर ग्रीन इन कलर आणि प्रोटेक्शन इन फंक्शन. त्याचं फंक्शन प्रोटेक्शन आहे. नेक्स्ट टू इपिकॅलिक्स. मग हे कॅलिक्स. कॅलिक्स इज ए ग्रीन इन कलर. हे ग्रीन कलर असतात आणि ॲट हिअर दे आर द ट्यूब. ही कॅलिक्स ट्यूब आहे अशी, म्हणून त्याला आपण गॅमोसेपॅलस म्हणतो. आणि अप्पर मार्जिन हे फ्री आहेत. आता आपण हे कॅलिक्स बघणार आहोत. हाऊ टू डिसेक्ट वन बाय वन कॅलिक्स. हा कॅलिक्स मी हे केले सेपरेट फ्रॉम द फ्लावर अँड टू काउंट द सेपल. बघा आता 1 2 3 4 and 5. Number of sepals 5. Gamosepalous, green in color and protection in function. Calyx. Calyx, next to calyx, corolla. Corolla is a bright red colored. When here 1 2 corolla, 3 4 and 5. पेटल्स किती झाले आपले? 1 2 3 4 5. दे आर फ्री. मग त्याला आपण पॉलीपेटलस, ब्राईटली इन कलर. आणि त्याचं फंक्शन काय आहे? टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर द पॉलिनेशन. नेक्स्ट टू करोला अँड्रोशियम. आता बघा हे अँड्रोशियम्स आहेत. हे नंबर ऑफ स्टॅमेन्स, जे याला आपण नंबर ऑफ स्टॅमेन्स indefinite in number. ही लार्ज स्टॅमिनल ट्यूब. दिस इज ए स्टॅमिनल
ट्यूब. मग आता आपल्याला हे फ्लॉवर डिसेट करायचे आहे विथ द हेल्प ऑफ द needle. Very slowly insert the needle to the parts here and you can see. आता आपल्याला हे कसे शेप, हे बघा, हा आता हे आपली ही स्टॅमिनल ट्यूब आपण बाजूला केली, पूर्ण स्टॅमिनल ट्यूब बघा, ही स्टॅमिनल ट्यूब. देन हे आपण वन बाय वन ही स्टॅमिनल ट्यूब ही बाजूला करतोय. स्टॅमिनल ट्यूब ही स्टॅमिनल ट्यूब, ही स्टॅमिनल ट्यूब आपण बाजूला केली, स्टॅमिनल ट्यूब. अँड हिअर आता हे जर बघितलं आपण फ्लावर, इट इज डिफरन्शिएटेड. म्हणजे आता फर्स्ट ऑफ ऑल आपण हे बघूया की स्टॅमेन, number of stamens are indefinite in number, staminal tube, and they are monadelphous. Monadelphous means stamens are united in a single bundle or one bundle, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, monadelphous condition. Next to the stamen, then gynoecium. हा आता आपला गायनोशियम आहे. बघा आता गायनोशियम जर बघितलं आपण, इट इज अ ओव्हरी, लॉंग स्टाईल अँड द स्टिग्मा. ओव्हरी, स्टाईल अँड स्टिग्मा. आता हा स्टिग्मा कसा आहे, पेंटाफिड आहे बघा, 1 2 3 4 अँड 5 पेंटाफिड. आपल्याला इझिली काउंट करता येईल ते 1 2 3 4 अँड 5. आता असं जरी आपल्याला ओरली दिसत असेल, टेक ए सेक्शन ऑफ टीएस ऑफ ओरी. आता ही ओरी आहे, आता इथून मी ती कट केली आणि याचा जर आपण सेक्शन घेतला, टेक इट ए सेक्शन असा टीएस ऑफ ओहरी. आणि ही जी टीएस ऑफ ओहरी आहे त्याच्यामध्ये आपण हे बघा, टीएस ऑफ ओहरी, ही ओहरी जर आपण मायक्रोस्कोपमध्ये बघितली तर आपल्याला पेंटाकार्पेलरी, सिनकार्पस, ओहरी सुपेरियर विथ ए ॲक्झाईल प्लासेंटेशन. तुमच्या प्रॅक्टिकल बुकमध्ये ऑब्झर्वेशन टेबल. आता आपण हे जे प्रॅक्टिकल स्टडी केलं हिबिस्कसचं, ते काय ऑब्झर्व केलं. आता व्हर्ल ऑफ फ्लावर, हे जे कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम, त्यांना काय म्हणतो आपण, व्हर्ल्स. आता व्हर्ल्स, फर्स्ट जे आपलं व्हर्स इथं आपल्याला भेटलं ते हिपिकॅलिक्स, आणि आपल्या याच्यामध्ये 8 नंबर होते, त्याचे 8 नंबर, 2 to 8, म्हणजे फ्लावरमध्ये ते वेगवेगळे असतात. त्याला आपण ग्रुप ऑफ ब्रॅक्ट्स असे म्हणतो, आणि त्याचं फंक्शन काय, प्रोटेक्शन. दुसरं वर्ल बघितलं आपण कॅलिक्स, नंबर ऑफ सेपल्स 5, ग्रीन इन कलर, गॅमोसेपॅलस, आणि प्रोटेक्शन इन फंक्शन. त्याच्यानंतर करोला, नंबर ऑफ पेटल्स किती बघितले, 5, दे आर ब्राईटली रेड कलर्ड अँड टू अट्रॅक्ट इन्सेक्ट किंवा फ्लाईज फॉर द पॉलिनेशन. त्याच्यानंतर आपण पुढचा व्हर्ल बघितला अँड्रोशियम, नंबर ऑफ स्टॅमेन्स मेनी, इंडेफिनेट किंवा त्याला आपण इनफायनाईट किंवा मोर असंही म्हणतो. आता डिस्क्रिप्शन जर त्याचं बघितलं आपण की स्टॅमेन, फिलामेंट अँड अँथरलोब, आणि त्याचा अँथरलोब जो आहे तो किडनी शेप्स आहे, आणि त्याचं फंक्शन काय आहे, प्रोडक्शन अँड स्टोरेज ऑफ पोलन ग्रेन. आणि लास्ट व्हर्ल जे बघितलं आपण ह्या हिबिस्कस फ्लावरचं लास्ट व्हर्ल गायनोशियम, कार्पेल, नंबर ऑफ कार्पेल्स किती बघितले आपण, 5. इट इज देन डिफरन्शिएटेड इनटू ओव्हरी, स्टाईल अँड स्टिग्मा. ओव्हरीच्या मध्ये ओव्हिल्स असतात, मग ते काय करतात, इट प्रोड्यूस द मेगॅस्पोर अँड दे डेव्हलप इंटू फिमेल गॅमेटोफाइट, प्रोड्युसेस एग सेल. आता हे जर आपण बघितलं ते फ्लावर स्टडी करताना कुठल्याही गोष्टीला कन्क्लुजन एकाच लाईनमध्ये आहे तुमचं, ॲक्च्युली फ्लावर इज द रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ प्लांट. फ्लावर, दीज आर द फ्लावर. आता तुमचा एक्सपेरिमेंट नंबर 9.
आता फर्स्ट एक्सपेरिमेंट आपला तो थर्ड एक्सपेरिमेंट तो संपला. आता एक्सपेरिमेंट नंबर 9, टू स्टडी द मायक्रोब विच आर यूज्ड इन इंडस्ट्रियल प्रोसेसेस. आता इंडस्ट्रियल प्रोसेसेसमध्ये कोणकोणते मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केले जातात? त्याच्यामध्ये नंबर 1 जर पाहिलं आपण तुमच्या सिलेबसमध्ये, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस, लॅक्टोबेसिलस ॲसिडोफिलस, सॅकॅरोमायसेस सेरेव्हेसी, ॲसिटोबॅक्टर ॲसिटी, ॲस्परजिलस. हे जे नावं वाचले मी, हे सायंटिफिक नेम, त्याला काय म्हणतो आपण? सायंटिफिक नेम्स. आता हे ऑर्गॅनिझम आपण वन बाय वन स्टडी करू. पहिला जो ऑर्गॅनिझम आहे तुमचा तो स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस, आणि हा काय आहे? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आता याचा इंडस्ट्रीमध्ये काय उपयोग होतो? स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस इज वन ऑफ द मोस्ट वाइडली यूज बॅक्टेरिया इन डेअरी इंडस्ट्री. डेअरी इंडस्ट्रीमध्ये त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर त्याच्यापासून कोणकोणते प्रॉडक्ट तयार होतात? मोझोरेला चीज अँड योगर्ट आर द मॅन्युफॅक्चर युजिंग धिस मायक्रोब. त्याच्यानंतर मिल्कचं हे शुगर आणि लॅक्टोज त्याच्यामध्ये ते लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्व्हर्ट करतात, आणि ते जे लॅक्टिक ॲसिड असतं ते जेल लाईक, आणि त्याची जी प्रॉपर्टी आहे ती योगर्ट म्हणजे दह्यासारखा एक पदार्थ. मी तुम्हाला तो बाजूला दाखवलेला आहे ते मोझरेला चीज आणि योगर्ट. आता त्याच्यानंतर सेकंड ऑर्गॅनिझम, दुसरा जो ऑर्गॅनिझम आहे तुमचा तो लॅक्टोबेसिलस ॲसिडोफिलस, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. हा पण ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाज आहे. आता त्याचा इंडस्ट्रियल काय यूज होतो? नॅचरली इन ह्युमन अँड ॲनिमल गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक अँड माउथ, म्हणजे आपल्या गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये पण असतो तो, आणि आपल्या माउथ म्हणजे तोंडामध्ये पण असतो. सम स्ट्रेन्स, त्याचे काही जे स्ट्रेन्स आहेत लॅक्टोबेसिलस ॲसिडोफिलसचे, दे आर प्रोबायोटिक इन नेचर. आता बाजूला मी तुम्हाला प्रोबायोटिक फूड दाखवलेलं आहे. प्रोबायोटिक फूड्स कसं तयार करतात त्याच्यामध्ये ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा बऱ्यापैकी रोल असतो. त्याच्यानंतर हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचं जर टुगेदर जर घेतले आपण दोन वेगवेगळे, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि स्ट्रेप्टोबेसिलस डेल्ब्युकिल्स स्पेसीज, याचा पण त्यांना उपयोग होतो. त्याच्यानंतर जो तिसरा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आपला सॅकॅरोमायसेस सेरेव्हेसी, त्याला आपण ईस्ट असं म्हणतो. बघा हे ईस्ट आहे माझ्या हातामध्ये, हे जे आहे त्याला आपण बेकर्स ईस्ट असं पण म्हणतो. आता हा सॅकॅरोमायसेस सेरेव्हेसी आहे, याचा कशामध्ये यूज होतो इंडस्ट्रीजमध्ये? तर प्रथम तो वाईन इंडस्ट्रीमध्ये हे जे ईस्ट आहे हे खूप पॉप्युलर आहे. वेगवेगळ्या वाईन्स जे तयार करतो आपण त्याच्यामध्ये सॅकॅरोमायसेस सेरेव्हेसी म्हणजे ईस्ट याचा सगळ्यात मोठा रोल आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काय असतं सोर्स? विटॅमिन, मिनरल्स, क्रोमियम, सिलॅनियम, आणि त्याचा आपल्या हेल्थवर चांगला परिणाम होतो, स्पेशली हेअर, स्किन, माउथ, लिव्हर, आईज अँड टू मेंटेन द हेल्थ, म्हणजे आपली हेल्थ बनवण्यामध्ये या ईस्टचा खूप मोठा वाटा असतो. त्याच्यानंतर त्याचा अजून एक प्रॉपर्टी आहे, ब्रेकिंग डाऊन ग्लुकोज अँड फ्रुक्टोज फॉर ए सप्लाय ऑफ क्विक एनर्जी, म्हणजे आपल्याला त्याच्यापासून लवकर एनर्जी, क्विक इन्स्टंट ज्याला म्हणतो आपण, इन्स्टंट एनर्जी मिळते. आणि त्या बाजूला मी एक बेकरी प्रॉडक्ट टाकलेला आहे. असे अनेक प्रकारचे बेकरी प्रॉडक्ट मध्ये हा जो ईस्ट आहे हे वापरलं जातं इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतर आपला जो चौथा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो ॲसिटोबॅक्टर ॲसिटी, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. हा बॅक्टेरिया जो आहे हा कसा आहे? ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आणि हा बॅक्टेरिया आपल्याला कसा ओळखता येईल, काय येईल त्याचं आपण थोडंसं पुढे बघू. पण लुई पाश्चर प्रूव्ह दॅट these bacteria used conversion of ethanol to acetic acid in 1864. म्हणजे इथेनॉल म्हणजे इथिल अल्कोहोलचं ॲसिटिक ॲसिडमध्ये रूपांतर हा बॅक्टेरिया करतो, ग्राम निगेटिव्ह. त्याच्यानंतर हा जो बॅक्टेरिया आहे याचा इंडस्ट्रीमध्ये काय उपयोग असतो या बॅक्टेरियाचा?
तर हा जो ॲसिटोबॅक्टर ॲसिटिस बॅक्टेरिया आहे तो मूव्ह होतो स्पेशली आणि त्याच्यामध्ये पेरिट्रायकस फ्लॅजेला असतो. त्याच्यानंतर त्याचं जर पुढची आपण इंडस्ट्रियल प्रॉपर्टी बघितली, प्रेझेंट एव्हरीवेअर इन एन्व्हायरमेंट एक्झिस्टिंग इन अल्कोहोलिक इकॉलॉजिकल निके इन्क्लूड्स, मग ते फ्लावर्स असेल, फ्रूट्स असतील, हनीबी असेल, वॉटर असेल, सॉईल असेल, याच्यामध्ये हा बॅक्टेरिया असतो. त्याच्यानंतर हा जो बॅक्टेरिया आहे यूज्ड फॉर द मास प्रोडक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचं मोठ्या प्रमाणावर याच्यापासून आपल्याला उत्पादन मिळू शकतं. फॉर मॅन्युफॅक्चरिंग त्याच्यानंतर आपल्याला व्हिनेगर तयार करता येतात. आणि इट इज यूज्ड फॉर ॲक्शन ऑफ वाईन्स अँड सिडर्स. हे आपण बघितलंय की तुम्ही जर बाजारात गेले किंवा एखाद्या मेडिकल स्टोर्समध्ये, मोठा मॉल, जनरल स्टोर्समध्ये, तर तुम्हाला अनेक प्रकारची व्हिनेगर्स असतात. तो व्हिनेगर्स तयार करण्यासाठी याचा फार मोठा, तसंच हे सिडार, हे ॲपल सिडर, हे दीज आर हे फ्यू एक्झाम्पल्स, काही एक्झाम्पल्स तुमच्यापुढे मी दिलेली आहेत. त्याच्यानंतर हा जो आपला 5 नंबरचा ऑर्गॅनिझम आहे ॲस्परजिलस ओरायझी. ॲस्परजिलस इज ए फंगस. त्याला फंगस किंवा आपण फंजाय असं म्हणतो, पण इंग्लिशमध्ये जनरली काय म्हणतात त्याला, कोझिमोल्ड. कोझिमोल्ड नावाने तो चांगला फेमस आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल यूज. आता इट इज यूज्ड इन चायनीज अँड ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये याचा जास्त वापर केला जातो. इट इज यूज्ड इन फर्मेंटेशन ऑफ सोयाबीन. सोयाबीनचं फर्मेंटेशन करण्यासाठी फॉर मेकिंग सोया सॉस अँड फर्मेंटेड बीट. आता मी सोया सॉसची पण डायग्राम थोडीशी बाजूला दिलेली आहे. इट ऑल्सो यूज फॉर सॅक्रिफाय द राईस, अदर ग्रेन्स अँड पोटॅटोज इन मेकिंग ऑफ अल्कोहोलिक बिव्हरेजेस. म्हणजे अल्कोहोलिक बिव्हरेजेस जे आपण तयार करतो त्याच्यामध्ये ह्या फंजायचा वापर केला जातो. आणि त्याचा सगळ्यात अजून जर महत्त्वाचा यूज बघितला आपण, ॲस्परजिलस ओरायझी इज यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ राईस व्हिनेगर्स. आता तुम्हाला राईस व्हिनेगर्स, आता हे जे आपण इंडस्ट्रियल मायक्रोब जे प्रोसेस हे जे शिकलो, आता काय शिकलो एक्झॅक्टली, व्हेन मायक्रोबायोलॉजी इज यूज्ड फॉर व्हेरियस पर्पजेस. याचा जर मायक्रोबायोलॉजीचा आपण वेगवेगळ्या पर्पजेससाठी जर उपयोग केला तर इकॉनॉमिक, सोशल अँड एन्व्हायरमेंटल रिलेटेड प्रोसेस, आणि याला ॲग्रिगेट काय म्हणतो आपण, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. म्हणजे ह्या ज्या मायक्रोचा उपयोग आपण मायक्रोबायोलॉजीमध्ये आणि त्याच्यातून तो इंडस्ट्रीमध्ये जर वापर केला तर आपलं सोशिओ इकॉनॉमिक स्टॅटससुद्धा वाढू शकतं. त्याच्यानंतर दुसरं कन्क्लुजन असं काढलं आहे आपण, बाय सस्टेन रिसर्च. सस्टेन म्हणजे शाश्वत संशोधन जर केलं आपण, व्हेरियस फर्मेंटेशन प्रोसेस, व्हेरियस प्रॉडक्ट्स आर प्रोड्यूस्ड ऑन द लार्ज स्केल बाय यूज ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे आपल्याला फर्मेंटेशन प्रोसेस राबवून याचा जर वापर केला तर आपल्याला एक शाश्वत असं मिळेल. त्याच्यानंतर तुमचं प्रॅक्टिकल नंबर आता 10 पण घेतलेलं आहे मी. त्याचं एम काय आहे, टू स्टडी बायोफर्टिलायझर्स सच ॲज अझोटोबॅक्टर, नॉस्टॉक, ॲनाबेना अँड अझोला. आता याच्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन टेबल बघणार आहोत. आता पहिला जो ऑर्गॅनिझम आहे तुमचा, फर्स्ट ऑर्गॅनिझम म्हणजे अझोटोबॅक्टर. याची कॅरेक्टरिस्टिक्स काय खासियत याची, तुम्ही कसं ओळखणार त्याला, ओव्हल अँड राऊंड इन शेप. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हार्ड शीट असते आणि सिस्ट, आणि त्याच्यानंतर फ्रीली लिव्हिंग इन सॉईल, म्हणजे सॉईलमध्ये तो तसा मुक्त संचार करतो. मग त्याचे युजेस काय आहेत, ॲबिलिटी टू फिक्स मॉलिक्युलर नायट्रोजन and therefore increasing the soil fertility and stimulate overall plant growth. म्हणजे आपली जी इम्फर्टाईल जरी सॉईल असेल तर त्या ठिकाणी जर आपण हा मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला तर सॉईल फर्टिलिटी वाढेल. याचा अर्थ जमिनीची पोत वाढेल, जमिनीची सुधारणा होईल. कारण आपण कंटिन्युअस जे केमिकल फर्टिलायझर्स यूज करून राहिलो तर सॉईल पण हार्ड होते आणि त्याच्यामध्ये इनफर्टिलिटी आलेली असते. ती इनफर्टिलिटी कमी करण्यासाठी हा मायक्रो ऑर्गॅनिझम फार इफेक्टिव्ह आहे, कारण तो नायट्रोजनचं स्थिरीकरण करतो, ज्याला आपण नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर दे आर युज्ड इन वाईडली ॲग्रिकल्चर.
ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला तो भरपूर प्रमाणात वापर करता येईल, कारण त्याचं नायट्रोजिनस फर्टिलायझर आणि त्या फर्टिलायझरचं नाव आहे अझोटोबॅक्टेरिन. त्याच्यानंतर तुमचा सेकंड जो ऑर्गॅनिझम तर नॉस्टॉक. नॉस्टॉक ही एक अल्गी आहे, अल्गल फॉर्म आहे तो. आता तो कुठे आढळतो नॉस्टॉक? आता तुम्हाला मी हे नॉस्टॉक दाखवतो बघा, हे नॉस्टॉक आहे, आपल्या लॅबोरेटरीमध्ये असतं, त्याच्यानंतर आपल्याला ते कलेक्ट पण करता येतं नॉस्टॉक. आता नॉस्टॉक म्हटल्यानंतर 2 पिगमेंट्स, ब्ल्यू फायकोसायनिन अँड रेड फायकोइरिथ्रिन ॲज वेल ॲज ग्रीन क्लोरोफिल. आता याला काय म्हणतो आपण मार्केटमध्ये जर आपल्या याचं नेम बघितलं तर याला आपण BGA, ब्ल्यू ग्रीन अल्गी असं त्याचं पॉप्युलर किंवा फेमस नेम आहे. इट कॅन फिक्स नायट्रोजन इन स्पेशलाइज सेल. त्याच्यामध्ये स्पेशलाइज सेल असते ती हेटेरोसिस्ट आणि ती नायट्रोजन फिक्सेशनचं काम करत असते. इट कॅन फिक्स नायट्रोजन इन स्पेशलाइजेस सेल्स कॉल हेटेरोसिस्ट. त्याच्यानंतर काही कंट्रीजमध्ये त्याचा सप्लिमेंटरी फूड म्हणून पण वापर करता येतो. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स असतात ॲज वेल ॲज दिस प्रोटीन कंटेंट्स असतात. आणि त्याच्यानंतर हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे हा जनरली कुठं आढळतो आपल्याला? तो एन्व्हायरमेंटमध्ये असतो, पण इन द फॉर्म ऑफ दिस कॉलनीज. आता कॉलनीज कुठे असतील? रॉक, सॉईल, बॉटम, आणि त्या काही लेक्समध्ये, फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज ए सलाईन वॉटर. अँड इट इज अ फ्री लिव्हिंग. आता तो फ्री लिव्हिंग तर आहेच आणि सिम्बायोटिकली इन प्लांट टिश्यू. आता सिम्बायोटिक टाईप ऑफ असोसिएशन याचा अर्थ असा की बोथ पार्टनर्स आर बेनिफिशियड विथ इच अदर. त्याला काय म्हणतो आपण? सिम्बायोसिस टाईप ऑफ असोसिएशन. त्याच्यानंतर आपला तिसरा ऑर्गॅनिझम आहे ॲनाबेना. ॲनाबेना सुद्धा ही एक अल्गीच आहे. आता ह्या अल्गीची प्रॉपर्टीज काय, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बुवा? ती फिलामेंट सारखी आपल्याला दिसून राहिली आहे. सियानोबॅक्टेरिया दॅट एक्झिस्ट इन फायटोप्लांक्टॉन. फायटो म्हणजे प्लांट, प्लांक्टॉनिक. सिम्बायोटिकली विथ अझोली म्हणजे याचं असोसिएशन अझोला बरोबर आहे, सिम्बायोटिकली विथ अझोली. आता याचे काय उपयोग आहेत? फाउंड इन पॅडी ॲज ए नॅचरल फर्टिलायझर. म्हणजे राईसच्या शेतामध्ये, पॅडीच्या शेतामध्ये आपण त्याचं नॅचरल फर्टिलायझर म्हणून वापर करू शकतो. त्याचं मुख्य कारण तो नायट्रोजनचं काय करतो? स्थिरीकरण करतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टॉक्झिन्स असतात. कोणते टॉक्झिन्स असतात? न्यूरोटॉक्झिन्स. आणि न्यूरोटॉक्झिन्स युजफुल टू कीप अवे द ग्रेझिंग ॲनिमल फ्रॉम द फार्म. म्हणजे शेतामध्ये या ज्या काही शेळ्या, मेंढ्या वगैरे ज्या त्रास देतात, गुरंढोरं ज्याला म्हणतो आपण, पण हा जो अल्गल ॲनाबेना आहे याच्यात जे न्यूरोटॉक्झिन्स असतं त्याच्यामुळे ते ग्रेझिंग ॲनिमल लांब जातात. म्हणजे तसं जर पाहिलं आपल्याला तर हा ऑर्गॅनिझम, ही अल्गी अतिशय शेतकऱ्यांना उपयुक्त अशी अल्गी आहे. तर त्याचा आपण बायो फर्टिलायझर म्हणून वापर करतो. त्याच्यानंतर तुमचा जो चौथा ऑर्गॅनिझम आहे तो अझोला. आता अझोलाची काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे? अझोला फ्लोट्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर. वॉटरच्या वरती तो फ्लोट होत असतो. बाय मीन्स ऑफ न्यूमरस स्मॉल क्लोजली ओव्हरलॅपिंग स्केल लाईक लीव्ज. असे स्मॉल स्मॉल स्केल लाईक लीव्ज असतात त्याचे. अँड देअर रूट्स आर हँगिंग इन द वॉटर. मग तो ऑर्गॅनिझम जेव्हा फ्लोट होतो त्याचे रूट्स सुद्धा असे त्याच्याबरोबर हँग होतात, फ्लोट्स होत राहतात, हँगिंग इन ए वॉटर अझोला. त्याचा आता युजेस काय आहेत? इट कॅन फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. म्हणजे तो नायट्रोजनचं काय करतो? स्थिरीकरण करतो. ट्रॅडिशनल कल्टिवेशन ॲज ए बायो फर्टिलायझर फॉर पॅडी. म्हणजे राईस फील्डमध्ये पुरातन काळापासून ह्या मायक्रमचा बायो फर्टिलायझर म्हणून उपयोग करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर त्याचा दुसरा जर उपयोग बघितला आपण, युज्ड ॲज ए लाईव्हस्टॉक फीड. लाईव्हस्टॉक फीड म्हणजे ॲनिमल फीड. अझोला इज रिच इन प्रोटीन्स. त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतात, अमायनो ॲसिड्स असतात, व्हिटॅमिन्स असतात, ॲज वेल ॲज द अदर कंटेंट असतात. त्याच्यानंतर आता आपण ह्या प्रॅक्टिकलमध्ये काय शिकलो बुवा? ड्यू टू यूज ऑफ बायो फर्टिलायझर instead of chemical fertilizer, nitrogen fixation and phosphate solubilization abilities of the plants are improved.
म्हणजेच जर या फर्टिलायझरचा आपण जर वापर केला तर नायट्रोजनचं प्रमाण डेफिनेटली तुमच्या शेतात वाढेल आणि सॉईलमध्ये वाढेल आणि त्याच्यानं ॲटोमॅटिकली क्रॉपमध्ये इम्प्रूव्हमेंट, कारण हे जे मायक्रोब्स असतात हे इको फ्रेंडली असतात, इको फ्रेंडली फॉर द एन्व्हायरमेंट. त्याच्यानंतर दुसरं त्याचं जर आपण कन्क्लुजन बघितलं, बाय युजिंग बायो फर्टिलायझर कॅन इन्क्रीज द क्वालिटी अँड टू इम्प्रूव्ह द आउटपुट वे फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. सस्टेनेबल शब्द तसा आता खूप प्रचलित झालेला आहे आणि सस्टेनेबल याचा अर्थ तुम्हाला जर शाश्वत शेतीचा विकास करायचा असेल, शाश्वत या शब्दाला फार महत्त्व आहे, सस्टेनेबल, सस्टेन, तर तुम्हाला बायो फर्टिलायझर शिवाय पर्याय नाही, असं आपलं हे कन्क्लुजन आहे. त्याच्यानंतर हे जे तुमचे मी तिघं प्रॅक्टिकल्स घेतले, पहिलं जे प्रॅक्टिकल्स घेतलं आपण ते हिबिस्कस फ्लावरचे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स घेतलं. सेकंड प्रॅक्टिकल घेतलं आपण इंडस्ट्रियल मायक्रो ऑर्गॅनिझमचं घेतलं. आणि तिसरं जे आहे ते बायो फर्टिलायझर्सचं प्रॅक्टिकल घेतलं. आता मी तुम्हाला माझ्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला की हे जे प्रॅक्टिकल्स आहेत ते आपल्याला इझिली कसे डेमॉन्स्ट्रेट करून आणि विद्यार्थ्यांना कसं कळू शकतात. तसं लॅबमध्ये जर आपल्याला स्पेसिफिकली ते ऑर्गॅनिझम दाखवता येतात, पण इथून तसं आपल्याला शक्य होत नाही. पण माझ्या पद्धतीने मी तो, हे बघा, हे आझोला असेल, हे वेगवेगळे तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन, ही नॉस्टॉक असेल, हे करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करण्याच्या पाठीमागे उद्देश एकच की म्हणजे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी आदरणीय डॉक्टर समाश्री प्रशांतदादा हिरे साहेब, तसेच माननीय डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे साहेब, तसेच माननीय डॉक्टर अद्वयाबा हिरे पाटील साहेब यांचं आम्हाला नेहमीच मोलाचं सहकार्य लाभत असतं. तसंच संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी आदरणीय डॉक्टर व्ही एस मोरे मामासाहेब यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत राहतं. आणि हे याच्या मागची जी आपण जर पार्श्वभूमी बघितली तर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर डी.एफ. शिरोडे सरांनी असं सांगितलं की आपण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सर काहीतरी केलं पाहिजे, तर तुम्ही काही डेमॉन्स्ट्रेशन्स द्याल का? म्हटलं सर तुम्ही केव्हाही सांगा, आमचं बॉटनी डिपार्टमेंट डेमॉन्स्ट्रेशन देण्यासाठी केव्हाही सज्ज असेल. तर प्रथम मी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर डी.एफ. शिरोडे सर, तसेच उपप्राचार्य डॉक्टर सी.एम. निकम सर, तसेच फॅकल्टी इन्चार्ज के.एस. आयरे सर, मिस्त्री सर, बच्छाव सर, तसेच माझे सहकारी बॉटनी विभागातील सर्व सहकारी यांचे मी आभार मानतो. थँक यू व्हेरी मच. Hi everyone, I am Dr. Yogesh Shastri, Associate Professor of Botany at PG Department of Botany, MSG College, Malegaon. I welcome you all in this practical session. Today we are going to study the practical of Standard 10th of Science and Technology Part 2 and experiment number 1. The aim of today's practical is to study different stages of mitosis. Requirements: compound microscope, permanent slides of onion root tips showing mitosis. Procedure: focus the permanent slide of squash preparation of onion root tip under high power of compound microscope and note the changes undergone by the nucleus during the following stages of mitosis. Now first we will see what is the mitosis. Mitosis is very important to life because it provides new cells for growth and replaces the dead cells. Mitosis is the process in which the eukaryotic cell nucleus splits into two, followed by division of parent cell
into two daughter cells. All the organisms are made up of cells. For an organism to grow, mature, and maintain tissue, new cells must be made. All the cells produced by division of pre-existing cells. Continuity of life depends on cell division. There are two main methods of cell division, that is mitosis and meiosis. Mitosis consists of two events, karyokinesis, or it is called the nuclear division of the nucleus, and cytokinesis, that is the division of the cytoplasm. This is a diagram in which you can see the compound microscope, and the slide is placed under the compound microscope, and you have to observe the different stages of mitosis. This is a diagram of the slide under the microscope, under the compound microscope. Actually, you can see in this diagram the different cells showing the chromosomes, which are violet in color. Now, events during the mitosis. The first phase or first stage of the mitosis is the prophase. In the early prophase, you can see the nuclear membrane, then nuclear membrane, nucleolus, chromosomes in the form of thin thread-like structures, and the pair of centrioles that you can see in early prophase. In the late prophase, the centrioles moves toward two different poles. Then nuclear membrane starts disappearing. Nucleolus also starts disappearing. Chromosomes, each chromosome show two chromatids, and you can see also the centromere. So this is the late prophase. Prophase is the first phase of karyokinesis. This is the longest phase. The next stage is the metaphase. In the metaphase, the nuclear membrane completely disappears, nucleolus disappears, formation of the spindle takes place, and chromosomes become thick and short, and each chromosome consists of two chromatids. Each chromosome attaches to spindle fibers at its centromere. The chromosomes are arranged at the middle of the midline of the cell. Chromosomes are arranged at the midline of the cell. That's why this stage is called the metaphase. This is a diagram of the metaphase, in which you can see at two poles the centrioles, then the spindle fibers, chromosomes arranged at equatorial plane, and spindle fibers are attached to the centromere. Next stage is the anaphase. In the anaphase, each chromatid pair separates from the centromere and move towards the opposite ends of the cell by spindle fibers. The cell membrane begins to pinch at the center. This is the diagram of the anaphase. Here you can see the centrioles at two poles, the different types of the fibers, that is chromosomal fibers, continuous fibers, interzonal fibers. Because of the contraction of the chromosomal fibers,
the chromosomes move toward the two different poles, two respective poles. So this is the diagram of the anaphase. This is also the diagram of the anaphase. Then the telophase. In the telophase, you can see the hydration of the chromosomes takes place. Because of the hydration, chromosomes become thin and long, and they are present at two poles in two groups. Around each group, at two poles at around each chromosome group, the formation of the nuclear membrane take place, and the nucleolus also reappears, and the spindle disappear. So this is the diagram of the telophase. So in the telophase, chromatids arrive at opposite poles of the cell, spindle disappears, and the daughter chromosomes uncoils to form chromatin fibers. Then next to the telophase, the cytokinesis takes place, and in the cytokinesis, in case of the animal cell, the formation of the furrow takes place, and the furrow formation, because of the furrow formation in the center, the division of the cytoplasm takes place, and you will get the two daughter cells in case of the animal cell. And in case of the plant cell, the formation of the cell plate in the center of the cell. This cell plate progress toward the two ends, and in this way you will get, in case of the plant cell, two new daughter cells. So this is the complete procedure, this is the complete process of the mitosis. In case of the mitosis, from the parent cell you will get two cells having same number of chromosome. This is called as equational division. Thank you. Hi everyone, I am Dr. Yogesh Shastri, Associate Professor of Botany at MSG College, Malegaon Camp. Today we are going to study the practical of Standard 10 of Science and Technology Part 2 and experiment number 12. The experiment that we are going to study, the aim of that experiment is to show that CO2 is given out during respiration. Before going into the details of the experiment, I would like to tell you what is the respiration. Respiration is a catabolic process which involves the breakdown of food or complex organic molecules into simpler products with the release of energy. This process can take place either in presence of oxygen, that type of respiration is called aerobic respiration, or in absence of oxygen, that is anaerobic respiration. The overall reaction mechanism of aerobic respiration involves the oxidation of organic food, that is carbohydrate, and the subsequent production of carbon dioxide, H2O, and energy is released. Apparatus and materials required for this experiment
a conical flask, a beaker, a cork with hole, a glass tube bent at right angles at two places, a small test tube, KOH solution or pellets, thread, colored water, Vaseline and germinating seeds of gram or pea. The chemical equation of respiration is C6H12O6 plus 6O2 is equal to 6CO2 plus 6H2O plus energy is released. Now we will see the procedure. Step number 1. Take the conical flask and place some germinating gram or pea seeds in it. Step number 2. Insert the short end of the glass tube through the hole in the cork and fix it on conical flask. Step number 3. Before fixing the cork, hang a test tube containing KOH solution inside the conical flask with the help of thread. Number 4. Step number 4. Take colored water in the beaker and keep the longer end of the glass tube dipped inside it. Step number 5. Make the conical flask airtight by applying Vaseline on its rim. Step number 6. Note the initial level of water in the bent tube. Step number 7. Observe and note the rise in the water level after an hour without disturbing the apparatus. Now you can see this diagram. This is a diagram of production of CO2 gas during respiration in conical flask. In this diagram you can see the conical flask, then germinating seeds, KOH solution in the small test tube, bent tube, red color cork. Then in the beaker you can see the colored water, that is blue in color. In this diagram you can see the initial level of the water and final level of the water in the bent tube. In this diagram you can see the water level rises up in the bent tube. The rise in the level of water indicates that CO2 is produced by the germinating seeds during the respiration. Actually, the germinating seeds respire and produce CO2, which is absorbed by KOH solution. This creates a vacuum in the conical flask. The air present in the bent glass tube moves into the conical flask. This pulls the water in the bent tube further up. The inference of this experiment is CO2 is produced by the germinating seeds during the respiration. Precautions. Precaution number 1. Keep the conical flask airtight. Number 2. Fix the shorter end of the glass tube in such a way that it does not touch the seeds. And number 3. Use freshly prepared KOH solution.
Thank you.